उपस्थित पालक, शाळा समिती सदस्य आणि विशेष निमंत्रितांचं मी अक्षरनंदन शाळेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण सगळेजण इथे माध्यमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाकरता एकत्र जमलो आहोत. ही संधी घेऊन मी शाळेच्या काही घडामोडींबद्दल बोलणार आहे. त्यासाठी मला थोडंसं शाळेच्या इतिहासात जावं लागणार आहे. आपली शाळा 1992 साली सुरू झाली. पहिल्या वर्षी एकदम 3 वर्ग सुरू झाले: खेळवाडी, छोटा गट आणि मोठा गट. पहिल्या वर्षी तिन्ही वर्ग मिळून 40 विद्यार्थी होते शाळेमध्ये. त्याच्या पुढच्या वर्षीपासून मात्र एंट्री पॉइंट छोटा गटच केला गेला. 1995 साली नैसर्गिक वाढीने शाळा 3री पर्यंत पोहोचली आणि आपण एकदम 5वीचा वर्ग सुरू केला. म्हणजे त्या वर्षी शाळेत छोटा मोठा गट, 1ली, 2री, 3री, 4थी नाहीच आणि 5वी असे वर्ग होते. आता अर्थात त्याच्या पुढच्या वर्षी ही इयत्ता आपण भरून काढलीच. पण ही 1995 साली आलेली 5वी 2001 साली 10वी झाली. म्हणजे आपली पहिली बॅच 10वीची 2001 साली 10वी शाळेतून बाहेर पडली आणि वर्षभराभर पुढे जात या वर्षीची 10वी ही शाळेची 25वी बॅच असणार आहे. ही बातमी आता आपल्या नवीन स्वरूपात आलेल्या वेबसाईटवर तुम्हाला वाचायला मिळेलच. तुम्ही सगळेजण अधनमधनं वेबसाईट बघताय ना, त्याच्यावर आता नवीन होत असलेले, तिन्ही विभागात होत असलेले उपक्रम, त्याचे फोटो, व्हिडिओ, थोडीशी माहिती असं अपलोड केलं जात आहे. त्यामुळे अधनमधनं जरूर आपली वेबसाईट बघा. शाळेचा एक अजून उपक्रम म्हणजे मराठी आणि इंग्रजी या भाषांची इतर शाळेतल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेणं आपण सुरू केलंय. गेल्या वर्षी शाळेतल्या भाषा शिक्षकांनी या 2 विषयांची दिवसभराची प्रशिक्षणं घेतली आणि पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. काही शाळांसाठी आपल्या शाळेने ऑनलाईन प्रशिक्षणं देखील घेतली. शाळेचा पहिल्यापासून असा प्रयत्न आहे की शिक्षणाची प्रक्रिया मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी जीवनाभिमुख, अर्थपूर्ण आणि आनंददायी व्हावी. शाळेमध्ये मुलांचा चौकसपणा वाढीस लागेल, ते न घाबरता प्रश्न विचारू शकतील, त्यांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळेल असं मोकळं वातावरण त्यांना मिळावं. त्याचबरोबर प्रसंगानुरूप ते जबाबदारीने वागतील अशी स्वयंशिस्त रुजवण्याचा प्रयत्न ही शाळा करते. शालेय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तक हे एक महत्त्वाचं संसाधन आहे. मात्र एखादा विषय शिकवताना पाठ्यपुस्तकाबरोबर मुलं जेव्हा विविध अनुभव शिकतात तेव्हा ते शिकणं सहज होतं. तसंच ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भागही बनतं. मुलांचं शिकणं सहज व्हावं, अर्थपूर्ण व्हावं, ते त्यांच्या प्रत्यक्ष जगण्याशी जोडलेलं असावं, यासाठी गेली 30 वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आता काही शैक्षणिक पद्धती विकसित झाल्या आहेत, ज्या टाइम टेस्टेड म्हणाव्यात अशा आहेत आणि ज्यांच्याबद्दल आता आम्हाला खात्री वाटते आहे. आणि म्हणून गेल्या वर्षीपासून त्याचा फायदा इतर शाळेतल्या शिक्षकांनाही मिळावा यासाठी ही प्रशिक्षणं घ्यायला सुरुवात केली आहे. त्या प्रशिक्षणांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये परत आपण इतर शाळेतल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेतो आहोत. तुम्ही सगळेजण संमेलन बघायला अतिशय उत्सुक असाल, त्यामुळे मी आता हा विषय बदलते आणि आपण संमेलनाकडे वळूया. त्यापूर्वी 2 महत्त्वाच्या सूचना. एक, आपला मोबाईल फोन सायलेंटवर ठेवूया आणि दुसरं, आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर त्यांना जवळच बसवून घेऊया, त्यांना इतरत्र फिरायला देऊ नका. धन्यवाद. आणि आता किमयाताई संमेलनाविषयी, त्याच्या प्रक्रियेविषयी बोलेल. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. थोडी आधीपासून म्हणजे वर्षोत्सवाच्या भरारीपासून सुरुवात करूया. नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्र अशा विविध माध्यमांच्या मदतीनं
भरारी या विषयावर वर्गावर्गांनी उत्साहानं सादरीकरण केलं. ज्येष्ठ नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि नृत्य कलाकार रमा कुकुनूर हे मान्यवर वर्षोत्सवाला परीक्षक म्हणून लाभले होते. त्यानंतर मुलांना संमेलनासाठी विषय सुचवायला सांगितलं. दरवर्षीप्रमाणे मुलांकडून भरपूर विषय आले. स्पर्श, गोंधळ, चेहरा, गुपित, रंग, कहाणी, अवकाश अशा विविधतेतून सर्वानुमते बदलाला मान्यता मिळाली. मुलांसाठी असलेले हे उपक्रम जसे की वर्ग सजावट, वर्षोत्सव, संमेलन त्यांचं सादरीकरण जितकं महत्वाचं तितकीच कदाचित थोडी जास्तच त्यामागे होणारी प्रक्रिया. थोडीशी प्रक्रिया समजून घेऊया. एकदा विषय नक्की झाल्यावर मुलांच्या आणि त्यांच्याबरोबर तायांच्याही कल्पना कुठच्या कुठे पोचल्या. उत्क्रांती, ऋतू, शारीरिक वाढ, जीवनशैली, पर्यावरण, तंत्रज्ञान अशा दिसू शकणाऱ्या बदलांपासून विचार, अपेक्षा, नाती, भावना, सत्ता, काळ अशा बदलांपर्यंत विविध विषयांना स्पर्श होत होता. बदल म्हटल्यावर हवेसे, नकोसे, आवडते, नावडते, सोपे बदल, अवघड अशी विशेषणही त्यासोबत येत होती. याला धरून मुलांसमोर काही प्रश्न मांडले गेले. मुलांनी आपल्या अनुभवातून, त्यांच्या निरीक्षणातून आणि कल्पनेतून भरपूर लिखाण केलं. कविता केल्या. मुलांच्या या लिखाणातून आलेले संदर्भ घेत त्यांच्या कविता, त्यांचे संवाद सामावून घेत सम्राटदादांनी एक संपूर्ण संहिता तयार केली. थोड्याच दिवसात मुलांचा सराव सुरू झाला. इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित, नाशा असे विषय घेणारे सर्वच ताईदादा आता नाटकात पण घुसले होते. नृत्याचा विभाग सांभाळायला आपल्या माजी विद्यार्थिनी राधिका आणि उर्वी आल्या. समूहगीताचा संपूर्ण ताफा मिनलताईंनी ताब्यात घेतला. साऊंड इफेक्टसाठी संतोषदादांनी पूर्ण वेळची शाळा सुरू केली. दीपाताई, त्यांची निवडक मुलं, त्यांची टीम घेऊन आमंत्रण पत्रिका आणि बॅकड्रॉपच्या कामाला लागल्या. गाणी, नृत्य, चित्र, आमंत्रण पत्रिकेचं लिखाण मुलं भरभरून कल्पना सुचवत होती. ताईदादांच्या मदतीनं त्याला मूर्त रूप येत होतं. रंगीत तालमीच्या सुमुहूर्तावर आमचे महत्वाचे टीम मेंबर आनंददादा सुद्धा नाट्य पथकात दाखल झाले. इकडे कला कार्यानुभवाच्या ताईंच्या मदतीने प्रॉप्स तयार होऊ लागले होते. हे 2 आठवडे म्हणजे ना शाळेत अगदी धूम असते. माहोल बनलेला असतो. अभ्यासाच्या तासांचं गणित तर पार कोलमडलेलं असतं. स्टेजवरचा आपला सहभाग किती सेकंदाचा, किती मिनिटांचा अशी हुरहुर प्रत्येकाला असते. एकमेकांना सांभाळणं, सुचवणं, चिडवणं हे सगळंच चालू असतं. थोडी नाराजी, कुरबुरी, रुसवे, फुगवे हेही तर असतंच. पण मुलं मोकळेपणाने ताईंशी, शिक्षकांशी याबद्दल बोलतात. त्यावर मिळून तोडगा काढायचा प्रयत्न करतात. या संदर्भात पालकही शाळेवर पूर्ण विश्वास ठेवतात. मुलांनी ताईंशी बोलायला उद्युक्त करतात. हा भरवसा आम्हाला खूप दिलासा देऊन जातो. मुलं पुन्हा खुल्या मनानं सरावात गुंतून जातात. संमेलनाचं सादरीकरण उभं राहण्यात पडद्यामागच्या कलाकारांचा तर खूप मोठा हात आहे. आपण त्या कलाकारांची पण ओळख करून घेऊया. प्रथम मी बॅकड्रॉप, आमंत्रण पत्रिका, साऊंड इफेक्ट्स आणि बॅकस्टेजसाठी काम करणाऱ्या मुलांना स्टेजवर येण्याची विनंती करते. सगळ्या मुलांसाठी जोरदार टाळ्या उमटवू. ताईदादांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन कल्पना सुचवत मनपूर्वक काम करणाऱ्या आपल्या या सगळ्या मुलांचं आपण खूप कौतुक करतोय. परत एकदा टाळ्या उमटवू. आता मी आपल्या माजी विद्यार्थिनी राधिका आणि उर्वी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. गेली काही वर्ष राधिका आणि उर्वी या हाक मारल्याबरोबर अतिशय प्रेमाने संमेलनातील नृत्यासाठी शाळेत येत आहेत. हे सांगतानाही आम्हाला खूपच आनंद होतो. मुलांबरोबर त्यांचं एक छान नातं तयार झालंय. नृत्याच्या क्षेत्रात राधिका आणि उर्वी
दोघी आपलं स्थान निर्माण करतायत. ती मेहनत, शिक्षण हे सर्व काही सांभाळून दोघीही शाळेसाठी वेळ देतात. याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जोरदार टाळ्या. आपल्या आजी व माजी पालकांचा संमेलनातील सहभाग महत्त्वपूर्ण आणि मनपूर्वक असतो. हे आपलं वैशिष्ट्यच खरं. आता मी रंगमंचावर या पालकांना आमंत्रित करते. सम्राट शिरवळकर, आनंद पांडे, संतोष जहागीरदार, मिनल जोशी आणि दीपा मुदगल. मुलांचं लिखाण वाचून त्यांचं म्हणणं समजून घेत अतिशय विचारपूर्वक संमेलनाची संपूर्ण संहिता बांधणारे सम्राट दादा, पुन्हा पुन्हा सराव घेतानाही हलकं फुलकं आनंदाचं वातावरण जपणारे आनंद दादा, पार्श्वसंगीतातील प्रयोगशीलता जपणारे आणि शाळेत आले की शाळेचेच होऊन जाणारे संतोष दादा, स्वतःचा आवाज उंचावून न देता शांतपणे मुलांना समजावून सांगत गाणी घेणाऱ्या मिनलताई आणि सगळ्यांबरोबर सतत संवाद साधत मुलांची कौशल्य बरोबर हेरत हा अर्थपूर्ण बॅकड्रॉप आणि ही देखणी आमंत्रण पत्रिका तयार करणाऱ्या दीपाताई. या सर्वांच्या भक्कम आधारामुळेच हे संमेलन शक्य झालं. थँक्यू. आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत ही सुखद भावना शाळेला देणाऱ्या, आमच्याबरोबर समरस होऊन पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या या सर्वांचे आभार मानण्यासाठी नेमके शब्द शोधणं अवघडच जातं. ताई दादा, तुमच्या सर्वांचेच खूप खूप आभार आणि धन्यवाद. सगळ्यांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या सादरीकरणासाठी कल्पक प्रकाश योजना करणारे श्री जितेंद्र पेंडसे यांचे सुद्धा मनापासून आभार. आपले पालक श्री अमोद भोईटे यांनी आमची अडचण समजून घेऊन अगदी आयत्या वेळेस आमंत्रण पत्रिका छापून दिल्या, त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. बॅकड्रॉप लावण्यासाठी श्री रवींद्र मेमाणे यांची खूप मदत झाली. मुलं गाडीत घालून आणण्यापासून ते सेफ्टी पिन्स घेऊन लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांनी हातभार लावला. त्यांचेही खूप आभार. फोटो आणि व्हिडिओ शूटची जबाबदारी घेणारे आपले पालक श्री दीपक खेमलापुरे, लाईट सिस्टीमची व्यवस्था करणारे श्री राहुल लामखेडे, साऊंड सिस्टीम बघणारे श्री सागर खांबे यांचे आम्ही आभारी आहोत. गेली अनेक वर्ष आपण या सभागृहात संमेलन करत आहोत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या सभागृहाचे व्यवस्थापक श्री कुंटे व सभागृहाचे सर्व तंत्रज्ञ यांच्या सहकार्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी आहोत. आता याच नोटवर आपण सुरुवात करूयात आजच्या आपल्या सादरीकरणाला. बदल. प्रथम पाहूयात एक नृत्य नाटक. बदल घडवण्यासाठी आत्मविश्वासाने उचललेलं एक पाऊल, केवळ एक पाऊलच पुरेसं असतं हे सांगणारं. बघूया बदल. Life was dark and gloomy were the times. No one cared and it kept going just fine. Then one day, one stepped up and sparked a light. A flicker so small turned so bright that it turned the light that gleamed at night. The dark spots now shone so bright, it turned a life into a joyous ride. Not enough to eat. Who am I to be blind, pretending not to see their need? A son disregard, a broken
when dark were the times, one stepped up and sparked a light. One stepped up and sparked a light. म्हटलं तर ओळखीचं असतं भोवतीचं सगळं. नेहमीची घरं, मळलेल्या वाटा, मावळती उन्हं, रंगीबेरंगी ढग. नवी नसते संध्याकाळ आणि नवा नसतो सूर्यास्त. आणि तरी या सगळ्या जुन्यातून एखाद्या वेळी झणझणून उठतो नव्याच दुखऱ्या सौंदर्याचा एक कोवळा आर्तस्वर. दरीत भरावेत घंटांचे नाद, तसा भरत जातो प्रत्येक टपोर क्षणात. मग ओळखीच्या पलीकडचं काहीतरी अगदी मनाशी थांबतं तुमच्या आणि तुम्ही नवे होत जाता.
तुमच्यात आणि माझ्यात नकोशा काही गोष्टी हव्याशा वाटू लागतात, पण त्याही बदलतात काळाच्या ओघात. बदल होतच असतात, बदल होतच असतात. सुमारे 3 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील हवा हळूहळू थंड होत गेली आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी झाले. नाच जंगले कमी होऊन गवताळ प्रदेश वाढू लागले आणि आपली माकड सदृश मानव होऊन घातलेली जमात आता शेट्या विसरून 2 पायांवर चालू लागली होती. मानवी उत्क्रांतीचे संशोधन करीत असताना आधी वानरसदृश जातीपासून मानव उत्क्रांत होत गेला असावा असा अंदाज बांधण्यात आला होता. पण पुढे संशोधकांनी वानर आणि नर यांच्या डीएनएचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की वानर आणि नर समांतर परंतु वेगवेगळे उत्क्रांत होत गेले. परंतु आजची परिस्थिती पाहता आपणच ठरवा की आपण याचा कोणता शोध करा. आपण वानराचे वंशज की नराचे? मानव गोरिल्ला त्यांचा 80 लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज हा एकच. यावर आपल्या सर्वांचे एकमत आहे. बघा, म्हणजे अगदीच काही आमच्या मताला आधार नाही असं नाही. आधुनिक चिंप आणि मानव यांच्या जनुकीय आराखड्यात आजही 96% साम्य आहे. सुरुवातीला यांचं वास्तव्य आफ्रिका खंडात होतं, पण पुढे ते सर्वदूर पसरले.
जन्माला आलेला 2 पायांवर चालू शकणारा ऑस्ट्रेलोपिथेकस. जमिनीवरच्या जीवनाला पूरक शरीर असणारा आफ्रिकेच्या बाहेर पडलेला सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला होमो इरेक्टस. आजच्या मानवाशी बऱ्याच अंशी साधर्म्य असलेला तसेच अग्नीचा, हत्यारांचा व कपड्यांचा वापर करणारा 3.5 लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला निअँडरथल मानव आणि सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आजचा आधुनिक मानव म्हणजे होमोसेपियन. होमोसेपियन्सच्या उदयाच्या काळात देखील होमिनिड या गटातील निरनिराळ्या मानव सदृश प्रजाती एकाच वेळी अस्तित्वात होत्या. आज मात्र फक्त होमोसेपियन्स ही एकमेव प्रजाती शिल्लक राहिली आहे. थोडक्यात वानर सदृश नर प्राणी झाडावरून खाली उतरला, 2 पायांवर चालू लागला, हत्यारांचा वापर करून शिकार करू लागला, धातूंचा शोध लागला, लांब लांबचे प्रवास करून शेती करू लागला आणि एका जागी स्थिर राहू लागला. त्यानंतर शेकडो गण तयार झाले, राजे राजवाडे आले, धान्याच्या ऐवजी सोन्याची नाणी आली, धनाचा संचय होऊ लागला, महासत्ता निर्माण झाल्या. पुढे जाऊन विजेचा शोध लागला, कॉफीची उज्जनीही निर्माण झाली, भांडवलशाही आली, लोकशाही आली. आणि आजचा आधुनिक मानव म्हणजे आपण एकमेकांसमोर आहोत. वक्त की सुई हमेशा चलती रहती है, जिंदगी में कुछ बदलाव लाती है, जिंदगी में कुछ बदलाव लाती है. काश यह वक्त कभी नहीं बदलता, ठहर जाता जरा. काश ये वक्त कभी नहीं बदलता, ठहर जाता जरा. पर क्या करें, वक्त की भी मजबूरी है. जिंदगी में बदलाव लाना जरूरी है, जिंदगी में बदलाव लाना जरूरी है. आजच्या आपल्या 95 बिग एफएमच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता आपली जेवढी काही प्रगती झाली आहे ती आदिमानवापासून ते जेन अल्फापर्यंत आहे आणि यात काही अगणित बदल झालेले आहेत. तर आम्ही तुमच्या समोर आज तोच विषय घेऊन आलो आहोत, बदल. Then what are you waiting for? तुमचे बदलाविषयीचे अनुभव शेअर करण्यासाठी call us on 9850 or message us on Instagram. बघ पहिला कॉल आला रे. The call is from Kumar. Hello. हेलो. और पता है देव, ये शो सुनते हुए मुझे ये याद आया कि कुछ ही महीनों पहले मैं डिप्रेशन में था और फिर मेरे थेरेपिस्ट ने मुझे कुछ चेंजेस करने के लिए बोले और वैसे चेंजेस मैंने मेरी लाइफ में किए भी और मुझे बहुत ही अच्छा लग रहा है. पता है, मुझे ऐसा लग भी नहीं रहा कि मैं डिप्रेशन में कभी था. I'm so glad Kumar that you are out of this now. मुझे बहुत अच्छा लगा कि आपने इस शो पे सब ओपनली शेअर किया. आणि खरंच किती मस्त वाटत असेल ना. आपण काही महिन्यांपूर्वी प्रॉब्लेम्स मध्ये असू, डिप्रेशन मध्ये असू, पण आपण आपल्या आयुष्यात असे काही बदल करून आणतो की आपल्याला मोकळ्या आकाशात उंच भरारी घेतल्यासारखं वाटतं. तर आपलं पुढचं गाणी असंच आहे. तुम्ही ऐकत राहा 95 बिग एफएम. धुन बदल के तो देखो. के
आपुलकी होती, माणुसकी होती. आता सगळं बदललं बघ. या बदलाशी जुळून घेणं आम्हाला फार कठीण जातं. हो खरं आहे मॅम तुमचं. पण मला असं वाटतं जसा जसा काळ बदलत चाललाय तसं 2 पिढ्यांमधलं अंतर कमी होत चाललंय आणि तसं 2 पिढ्यांमधले विचारही जुळतात. पण आता मॅमनी विषय काढलाच आहे, ते एकदा त्यांच्या काळातलं गाणं होऊन जाऊ दे, त्यांची व्यथा मांडणार. तुम्ही ऐकत राहा 95 बिग FM. धून बदल के तो देखो. ती वेगळ्याच काळात दिलं नाही या गाण्याने. अगदी लहानपणीची आठवण आली. तेव्हा पण रेडिओवर असेच कार्यक्रम व्हायचे आणि बघ ना आपण आता असे कार्यक्रम करतो. हो ना. अरे बघ पुढचा कॉल आला पण. द कॉल इज फ्रॉम पलक. हाय पलक, what would you like to share with us today? Bro, like don't even ask me right now. I actually just moved to a new city and that's why I have new school, new friends and everything's changing like so much and it's all so mixed up at the same time. I'm just trying to vibe with the life right now. Whoa. Take it easy, fella. Take a chill pill. Rohit, we should play a song for her. नक्कीच. आपलं पुढचं गाणं असंच आहे. ह्याच्यात बरीच गाणी मिक्स झाली आहे, but I guarantee you, Palak, you will find your tune after listening this song. So keep listening to Big FM. धुन बदल के तो देखो. इलाही मेरा जिया है,
नजर फिरवलं असं वाटतंय की बऱ्याच प्रेक्षकांनी अशी खंत व्यक्त केली आहे की आपण अर्धवट गाणी ऐकवतो. पण आता मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे एवढा मोठा बदल आम्ही असा अचानक करू शकत नाही. पण आम्ही प्रयत्न करू की पुढच्या वेळी तुम्हाला पूर्ण गाणी ऐकवता येतील. पण त्यासाठी तुम्हाला छोटीशी विश्रांती घ्यावी लागेल, कारण की आता वेळ झाली एका ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, तिथेच बसून राहा आणि ऐकत राहा 95 बिग FM. दोन बदल घेतो एक. किती सुंदर, किती सुंदर, किती सुंदर. किती सुंदर दिसते मी. बघा बघा, माझे चमकदार डोळे ते खरंच किती सुंदर दिसते. पण पण मी आता राहणार नाही ना अशी. का 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 अगं का? नको नको नको, ते व्हायला नकोच आहे. काय काय अगं पण काय? ऐका ना, अहो ऐका तर. बोल ना, बोल ना. अरे बोल तर. अहो मी निष्पाप आहे हो. खरं की पण? अहो मी निष्पापच नाही तर निष्कलंक आहे. अरे बिचारा. विचारा काय, असंच असायला हवं माणसाने. पण आता हे माझं बालपण आणि माझा निरागसपणा कायमचा पुसला जाणार आणि मी एक अहंकारी माणूस बनणार. अरे वय वाढतं तसं आमच्या शरीरात बदल होतात आणि मग आम्ही लहान असूनही आम्हाला सारखं मोठं झाल्याची जाणीव करून दिली जाते. आम्हाला खेळायचंय, फिरायला जायचंय, मित्रमैत्रिणींबरोबर मजा करायची आहे. आता मित्र नको, फक्त मैत्रिणीच ठीक आहेत. असं नकोय आम्हाला. घरात बसून राहायचं नाहीये. बदलानं स्वातंत्र्य मिळायला हवं, कोठडी नाही. सुरू तर तुटणारच ना, उंची तर वाढणारच ना, मुलांना मुलींची मैत्री करावीशी वाटणारच ना. सारखं काय चिडवता आणि सारखी काय गाडी करून देता? आम्हाला आवडला आहे हा बदल. तुम्ही तो ना आवडता करू नका. बदल तर होणारच. नको असणारे बदल, नको असणारे बदल. पण दोष बदलांचा आहे का, की त्याच्याकडे बघणाऱ्या दृष्टीचा, अपेक्षांचा? शांतता शांतता शांतता. आता मात्र कोणी काही बोलणार नाही, बोलणार नाही, बोलणार नाही. बदल 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 बदल. राग येतोय राग. अख्खं जग बदलतंय, मी स्वतः बदलतोय, माझे मित्रही बदलतायत. मला नेहमी एकटा असावंसं वाटतं. इतरांना वाटतं की मी शांत, मजेत, आनंदात आहे. पण या बदलांमुळे मी पूर्ण वेळ डिप्रेशन मध्ये, रागात आणि दुःखात असतो. मनातल्या गोष्टी शेअर करायला माझी एक मैत्रीण होती. ती पण आता ही शाळा सोडून गेली. आपल्यासारखी अनेक मुले आहेत, काही इथेही आहेत. कायमचा ताण असतो अभ्यासाचा, मानसिक आणि शारीरिक दोन्ही. आता तुम्ही म्हणाल की मी बावळट आहे, पण ताण तर ताणच असतो ना. मग मी बावळट असलो तरी काय झालं? मुलांना किती मजा येते ना दुसऱ्या मुलांना दुःखात बघायला. पण जो दुःखात असतो त्याच्या मनाला किती वाईट वाटत असेल. आपण आपल्यात बदल करायला पाहिजे. कोणी दुःखात असेल त्याला मदत केली पाहिजे. आपल्यात बदल करताना चांगला बदल करा, ज्याचा इतरांनाही फायदा होईल. निगेटिव्ह गोज फास्ट हे आपल्या बाबतीत होऊ देऊ नका. हे तुम्हाला असा अनुभव आला आहे का? सिग्नलला गाड्या थांबतात तेव्हा गाडीच्या काचा खाली करून सिग्नलवरच्या मुलांना बोलवतात. त्यांच्या जवळच्या वस्तू बघतात आणि ते विकत घेण्यासाठी
त्यांना बोलवतात आणि ते जवळ आले की लगेच काचावर करतात. मला पण एक सांगायचंय. एक मुलगा आणि मुलगी मित्र-मैत्रिणी असतील तर त्यात लगेच प्रेमाची भावना असते का? नाही. पण लोकांना हे समजतच नाही. त्यामुळे त्या मुलांना किती दुःख होतं. आमच्या सर्वांचा एक मोठा मित्र असाच दुखावला होता. त्याची गोष्ट अशी की त्याची एक मैत्रीण होती. ते दोघं एकत्र फिरायला जायचे, गप्पा मारायचे, अभ्यास करायचे. पण काही लोक त्यांना खूप चिडवायचे. त्याचा त्यांना खूप त्रास व्हायचा. मग त्यांनी त्यांच्यात बदल करायचा ठरवला. वाटेल तुम्हाला छोटा पण त्याचा परिणाम मोठा झाला. जर त्यांना कोणी चिडवायला आलं की ते त्यांना इग्नोर करायचे. मग त्यांची मैत्री खूप छान टिकली. ते 10वी झाले, छान मार्कांनी एकमेकांना मदत करत. यातूनच आपल्याला 3 गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे अडचणी तर आपल्याला येणारच आहेत, त्यावर आपल्याला मात करून पुढे जायचं हवे. 2 म्हणजे आपल्याला जमणार नाही असे म्हणून कुठलीही गोष्ट सोडून देऊ नका. मनात ठरवलं तर सर्व काही शक्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक बदल हा चांगला किंवा वाईट असू शकतो. त्यामुळे तो बदल विचार करून करा, कारण त्यामुळे आपले अख्खे आयुष्य बदलून जाऊ. A change is good, but depends on the mood. A change is new because we try things or few. A change can sometimes be bad because sometimes it overwhelms us and makes us mad. A change keeps changing because incidents keep happening. A change keeps changing because incidents keep happening. तो कुठे आणि ती कुठे? ते कुठे आहे? शाळा सोडून गेले म्हणे. एवढी छान शाळा सोडून कशी जातात? माझे मित्र जेव्हा मला सोडून गेले तेव्हा मला माझी गेलेली आजी आठवली. खूप वाईट वाटलं. लोक न सांगतात सोडून कसं जातात? आम्हाला करमत नाही. पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. सांगितलं सुद्धा नाही जाताना. हो ना? ही कोण आहे ग? ही नवीन आहे. ती आपल्याशी जुळवून घेऊ शकेल का? आणि आपण तिच्याशी जुळवून घेऊ शकू? मला तर माझ्या शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं होतं. आई बाबा वाईट आहेत का? नाही नाही, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. माझे काका काकू आजी आजोबा खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप काळजी घेतात. कुशनिक आहेत ते माझ्यासाठी. मी येऊ तुमच्यात? ये ना आमच्यात डबा खायला. चला खेळूया. अरे चला मी येते. संध्याकाळी भेटायचं खेळायला? नको नको, आता अभ्यास वाढलाय. उपक्रम आता वेळेत द्यायचे. पण काय म्हणतात ते? हा, दुकान जत्रा होणार आहे. म्हणजे काय? अगं कळेल तुला. क्रीडा दिन होणार आहे. मोठ्या सहली होणार आहेत. स्नेह संमेलन पण होणार आहे ताईदादांबरोबर. मी तर नाटकात भाग घेणार. मी गाण्यात. चला उपक्रमासाठी आधी आपण नृत्य काढूया. चला चला खूप बदल होत आहेत. पण आपण इथे कुठे आहोत? ही तीच शाळा आहे. आता सगळं बदललंय. हो ना, तुझी उंची बदलली आहे. आणि आपली पॅन्ट लांब झाली आहे. काल तुम्हाला आवडत नव्हतीस, आज तुम्हाला आवडतीये.
खुशीच आहे. छे छे, रद्द करा हे बदल. नाही नाही, होऊ द्या ते बदल. बदल चांगला असतो. बदल जर होणार असेल तर त्याला चांगलं घडवणं आपल्याच हातात असतं. बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे. काही बदल आपोआप घडतात तर काही बदल आपल्याला करावे लागतात. बदल करताना त्याबरोबर आपल्याला बदलायला लागतं, जुळवून घ्यावं लागतं. नको असलेले बदल समजून घ्यावे लागतील, हवे असलेले बदल करावे लागतील. बदल ते स्वीकारावे जे सकारात्मक आहेत. केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर साऱ्या समाजासाठी. निसर्गात होणारे बदल आपण रोखू शकणार नाही, पण निसर्गाला आपण बदलतो. खूप मुद्दे मिळाले. चला लिहूया. चालेल. तर बदल काय असतो, बदल का असतो असे बरेच प्रश्न पडतात नाही का? काही लोक वैज्ञानिक कारण म्हणून काही टोकतात, पण दॅट्स ऑल मॅड. माझ्यासाठी बदल ही एक न कळत घडणारी खूप मोठी गोष्ट आहे. दर सेकंदाला काही ना काही बदलत असतं. मला तर बऱ्याचदा बदल लक्ष द्यायला वेळच लागतो, पण मला आवडतात बदल. रुटीन मध्ये जरा ब्रेक मिळतो. हा, आपण 6वीतून 7वीत आलो हा पण एक मोठा बदल होता. त्या शाळेत आपण सगळ्यात मोठे होतो, पण या शाळेत आल्यानंतर सगळ्यात लहान झालोय. पण तो सुद्धा महत्वाचा बदल. या शाळेतले सगळे नियमच वेगळे. अरे आता मोठी शाळा छोटी शाळा एवढ्याबद्दलच का बोलतोय आपण? आपल्या घरातही किती काय काय बदललंय. हो, आता मोठी झालो म्हणून लहान मुलांसारखं हसणं, दंगा करणं, धांगडधिंगा करणं हे देखील करून देत नाही. अरे दंगा सोड, आपल्याला आवडतात ते कपडे तरी कुठे आवडतात त्यांना? कपड्यांवरून आठवलं. घरात कपड्यांच्या घड्या घालणे, स्वतःची स्वतः कामं करणे. स्वतःची सोडून दे रे. पण याचीही अपेक्षा वाढली आहे. आई साधं दप्तर पण भरून देत नाही. आणि बाबा सुद्धा. अभ्यासगृह, पाठोपक्रम यातही आता कोणी मदत करत नाहीये. हो ग, आमच्या घरी तर अचानक गणित आणि इंग्रजी आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे विषय झाले. हो, आणि आता मी म्हटलं की मी काय एवढ्या मोठा झालोय का? जरा लहान मुलासारखं वागवा. आणि असं म्हटलं की लगेच अरे बाळा, अरे बाळा. आपल्या वयासारखं कोणी आपल्याला वागवतच नाही. बिचारे आपण. लहान आहेस का? हो. खरंच मोठी झाली आहेस का तू? हो. ए, हा कसला आवाज येतोय? हो ग, आम्हाला पण येतोय. कुणीतरी बोलतोय का? नाही ग, म्युझिक चालू आहे. नीट नाही. ए, हे कोण आहे? यांना काही वेगळं हवंय का? काय माहिती, चला जाऊया. हा. घन घोर कार छाए बदरा चमक धमक गुंजे बदरा के डंके चमक चमक देखो बिजुरियां चमके मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा काले मेघा पानी तो बरसाओ. काले मेघा पानी तो बरसाओ बिजली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ मेघा छाए बरखा लाए गिर गिर आए, गिर के आए. कहीं मन मचल मचल, नहीं चल संभल संभल. गए दिन बदल तू घर से निकल बरसने वाला अब अमृत जल दुविधा के दिन बीत गए भैया मलहार सुनाओ घन घोर कार छाए बदरा. धमक धमक तुझे बदरा के डंके चमक चमक देखो बिजुलियां चमके. मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा मन धड़काए बदरवा ए
हे बाडी, अरे फोन सायलेंट वर होता, बोल ना. अरिजितची कॉन्सर्ट आहे पुण्यात. येस, चला आता डॅड्स मॉम्स ब्रोस कडून पैसे काढा. हीच ती वेळ, हाच तो क्षण. पैसे उघडायचा कधी आहे? पुढच्या शनिवारी. अरे फुटबॉल आहे रे तेव्हा. सोड रे. अच्छा ठीक आहे, तू म्हणतो म्हणून सोडतो, पण एक अट आहे. आता हे काय? त्या रात्री माझ्या घरी नाईट आऊट. डन ब्रो, आपण येणार. तू बाकीच्यांना पण कळव. चल बाय. कुठं चाललायस? कुठं चाललायस? अरिजितची कॉन्सर्ट आहे. फार मज्जा येणार आहे. मला कधीतरी त्याला लाईव्ह ऐकायचंच होतं. कोणाबरोबर चालला आहेस? अर्थात आमचा ग्रुप. म्हणजे तो पण आहे का तुमच्यात? हो, तो पण आहे आमच्यात. आता त्यालाच तर फोन केला होता ना. मग नाही जायचं. का? आता हे काय? हे तेच जे नेहमी सांगत असतो. त्याने काय गुन्हा केलाय का? त्याने नाही, पण तू त्याच्या बरोबर जाऊन गुन्हाच करत आहेस. तो कसा? तो आपल्यातला नाही. आपण कोण? आपण आहोत आणि ते आहेत. असेल, मी नाही मानत. मानणं न मानण्यानं परिस्थिती बदलत नाही. तो आपल्यातला नाही, आपला त्याचा संबंध नाही. तो माझा मित्र आहे. मला एवढंच पुरेसं आहे. जायचं नाही. परत यावर चर्चा नको. ठीक आहे, कॉन्सर्टला नाही जात, पण त्याच दिवशी त्याच्या घरी नाईट आउट आहे. सगळा ग्रुप जमणार आहे. तिथे जाईन. चालेल? नाही चालणार. त्याच्याशी संबंधच ठेवायचा नाहीये. का पण का? तो चांगला मुलगा आहे. त्याला कुठलीही वाईट सवय संगत नाही. अभ्यासात, खेळात सगळीकडे तो पुढे आहे. असू दे, पण तो आपला नाही. आपला? आपला काय असतं? तेच ते जे त्यांच्यात नसतं. त्याचे संस्कार वेगळे, आपले वेगळे. एक मिनिट, हे फार होतंय. तो सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या करतो. आमच्या आवडी निवडीही सारख्या आहेत. मग तो आपल्यासारखा का नाही? तुला माहित आहे. मला माहितीये तुम्ही काय बोलताय ते, पण मला ते मान्य नाही. आता तर मी कॉन्सर्टला पण जाणार. बघूया तुला पैसे कुठून मिळतात. ठीक आहे, नका देऊ. माझे मित्र कॉन्ट्री काढतील माझ्यासाठी. तू आमच्या शब्दाबाहेर जातोय का? तुम्ही मला शब्दात अडकवत आहात आणि मी त्यात अडकणार नाही. मी कोणाच्यातही दुजाभाव करत नाही आणि करणारही नाही. सर्व माणसे समान आहेत आणि तो तर माझा खास मित्र आहे. सर्व माणसे समान असतात. जे आपले तेच समान. असले विचार आता कोणी करत नाही आणि जे करतात ते मागासलेल्या विचारांचे असतात. जग बदललंय. आम्हाला शिकवू नकोस तू. आम्ही तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. माझा मित्र आपल्या शहरात वाढणार आहे. आपल्यासारखं त्याचं घर नाही, म्हणून तो वेगळा आहे का? मला हे मान्य नाही. कितीतरी मुलं वेगवेगळ्या परिस्थितीतून येत असतात. तुम्ही फक्त एकालाच का वेगळे काढता? आम्ही त्याला वेगळं नाही काढत आहोत. आम्ही तुला वेगळं काढतोय. तुझं वेगळेपण टिकावं म्हणून. मला नको ते वेगळे पण. त्याने काय दिलंय मला? उलट माझे मित्र माझ्यापासून तुम्ही तोडत आहात. का? तर केवळ तुम्हाला आवडत नाही म्हणून. तो जन्मानेच आपल्यासारखा नाही हे पालुपद तुम्ही चालूच ठेवलंय. परत सांगतो, तो काय आहे यापेक्षा तू काय आहेस हे समजून घे. मी काहीही नाहीये. माझे विश्व मीच निर्माण करतो. ते नसेल तर मी कोणी नाहीये. जन्मजात मिळालेली ओळख मला नको. कोणी बदलो न बदलो, मला बदलायचंय. इतकं की माझ्यात आणि कोणाच्यात फरक करू नये. तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक हा खेळ खेळत बसा. हा माझा, तो त्यांचा. मी नाही करणार. मी मुक्त आहे या चाकोरीतून. मला बदलायचंय. मला हा आमचं तुमचं करणारा विचारच बदलायचा आहे.
समाजामध्ये ना कोणत्याही प्रकारचा भेदभाव वाईटच. जगानं एवढी प्रगती केली आहे तरी आजही आपण कुणातरी दुय्यम समजतो आणि स्वतःला श्रेष्ठ मानतो. हा बदल माणसात व्हायला अजून किती वर्ष लागणार आहेत? मला वाटत नाही हा बदल होईल. वाटत नाही? अरे मग आज वर्ष झालं ते काय आहे? आपला देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला. जर तो बदल झाला नसता तर आपण आजही गुलामच असतो. अरे देश स्वतंत्र झाला खरा, पण स्त्रिया मागेच राहिल्या. पण त्यांना आता शिक्षणाचा अधिकार आहे. पण त्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला बरं का. आपल्याच देशात नाही हा, परदेशात पण. पण तो बदल आता थांबलाय. यापुढे काही बदल असं मला तरी नाही वाटत. रोज कितीतरी वाईट बातम्या येत असतात, अन्यायाच्या, अत्याचाराच्या. फक्त नोकऱ्या मिळून काय उपयोग? क्रीडा स्पर्धांच बघा ना, महिला खेळाडूंना ना मान सन्मान ना प्रायोजक. आजही ते दुय्यमच मानल्या जातात. पण तुला माहितीये का, अशा वेळी आपल्यासारखे नवीन पिढीतले कित्येक लोक स्त्रियांच्या पाठीशी उभे राहतात. सगळ्यांसाठी जग राहण्याजोगं व्हावं म्हणून प्रयत्न करतात. खरंय, पण ही संख्या ना रोज येणाऱ्या अनुभवांपेक्षा खूपच कमी. कुठेतरी खूपच जास्त चुकतंय. याची मूळ आपल्या बालपणात असावी. आपल्याला जे शिकवले जातात ते म्हणजे साधे स्टिरियोटाइप्स. म्हणजे अरे म्हणजे मुलग्यांनी कसं वागायचं, मुलींनी कसं राहायचं. हे बघ, मुलग्यांची आणि मुलींची वाढ वेगळी होते. ती फक्त त्यांच्या शारीरिक फरकामुळे नाही, तर वर्षानुवर्ष समाजाने त्यांच्यात जो फरक ठसवलाय त्याच्यामुळे. त्यांची कामं, कर्तव्य, राहणी, क्षेत्र आणि मान सन्मान यामुळे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपण जे एकमेकांना बघतोय ते तसं निसर्गता नसून लोकांनीच ठरवलेली प्रतिमा. हा, हेच म्हणायचंय मला. हो, आता समजतंय सगळं. अगदी बालपणापासून ऐकलेल्या वाचलेल्या कथा आठवत आहेत मला. त्यांनी काय होतंय? काय होतंय? अरे आपल्यावर हे जे साचे थोपवले गेलेत ना, त्यांची मुळं या कथांमध्ये येत. या कथांमधून त्यामध्ये दडलेले विचार सामाजिक इतिहास डोकावत असतो. आपल्याला आता जर हे साचे तोडायचे असतील ना, तर या कथाही बदलल्या पाहिजेत. सिंड्रेला, आपण आता तर जुन्या जगात नाही आहोत, आपण या नवीन जगात आहोत. हो रापुंझल, पण इथली मुलं त्यांचे आई बाबा त्यांना अजूनही आपल्याविषयीच्या कहाण्या ऐकवतात. हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. किती जुन्या आहेत त्या कहाण्या. आणि त्या कहाण्या पण अशा ना की आपण खऱ्या जशा आहोत त्यापेक्षा लोकांना आपण कशा असायला हव्या आहेत अशा कल्पना करून दिलेल्या. आणि मला सांग, कोणाला आवडतात त्या कहाण्या? की त्यांनाही शिकवलं जातं की काय आवडलं पाहिजे आणि काय नाही. अरे ही बघी मुलं आपल्याविषयीच बोलतात. चल ऐकूया. मस्त कल्पना. एक तुम्ही रापुंझलची गोष्ट ऐकली आहे? लहानपणी ऐकली होती, पण जरा आठवण करून दे ना. रापुंझल जशी मोठी होऊ लागली तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की तिच्या भरघोस वाढणाऱ्या सोनेरी केसांमध्ये जादू आहे. ते खूप लांब वाढतात आणि त्यांच्या स्पर्शाने इतर अनेकांचे आजार बरे होतात. म्हणून एका दुष्ट चेटकिणीने तिला दरवाजा नसलेल्या खूप उंच टॉवर मध्ये डांबून ठेवलं. त्या टॉवरला दरवाजा नव्हता, तीच केवळ एक खिडकी. जेव्हा चेटकिणीला तिकडे राहायचं असेल तेव्हा ती तिला तिच्या केसांचा लांब शेपटा खिडकीतून खाली सोडायला सांगायची आणि त्याला दूर बसायची. असंच एकदा एक राजपुत्र वाट चुकून तिथे आला. त्याने तिची ही गोष्ट ऐकलेली होती. मग त्याला कळलं की हाच तो टॉवर आहे. रापुंझल खिडकीत उभी होती. त्याने तिला पाहिलं आणि तिथून बाहेर पडायला मदत केली. मग ती हे सुंदर जग पाहू शकली आणि होऊ शकली. बाहेरचं जग हे खूप दुष्ट आहे असा समज तिला चेटकिणीने करून दिला होता. हो हो, अशीच तर गोष्ट सगळ्यांना अजून दाखवली जाते. आता ही गोष्ट आम्ही नव्याने सांगणार आहोत, आम्हाला आवडेल अशी. रापुंझलला डांबून ठेवण्यात आलं होतं तेव्हा ती 12-13 वर्षांची असते. तिचे केस लांब सोनेरी होते. त्यात जादू होती जे ती कोणीतरी विशेष आहे अशी समजत होती. आणि म्हणूनच ती मुक्त राहू नये यासाठी तिला एका टॉवर मध्ये बंदिस्त करण्यात आलं होतं.
अशा विशेष वाटणाऱ्या खरं तर सगळ्याच मुलींना आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य कुठे असतं. खरंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेटकीण ही जरी कथेची विलन असली तरी तिच्यावरही समाजाचे विचार सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली होती, हे पण विसरता कामा नये. तिसरं असं गोष्टीत राजपुत्र हवाच होता. म्हणजे तिला तिची सुटका करून घ्यायची असेल तर एका धाडसी पुरुषाची गरज होतीच. पण आमच्या येथे असं काहीच नाही. राखुंझेलला असं डांबून ठेवल्यावर तिने स्वतःची सुटका करून घ्यायचा निश्चय केला. तिला माहिती होतं की ती स्वतःच यातून मुक्त होऊ शकते. म्हणून तिने काय केलं मग? जादू मानलेले तिचे लांब सडक केस स्वतःच कापले, त्याचा दोर बनवून खिडकीतून खाली उतरली आणि पळून गेली. आणि तरीही बघा, रॅपुंझेल मध्ये विचार करण्याची जी शक्ती आणि धाडस होतं त्याने ती विशेष व्यक्तीच राहिली. भारी. आता सांगितली जाणारी कहाणी बदलून सांगतात, पण माझी कहाणी खरं तर अशीच जायला हवी होती ना. खरं आहे, तुझी हीच कहाणी किती खरी वाटते. चल आता तुझी गोष्ट आहे. सिंड्रेलाची गोष्ट तर अगदी पाठवते ना सगळ्यांना. सिंड्रेलाला बॉल डान्सला जायचं होतं, ते राजपुत्राला भेटायला आणि नाचाची मजा अनुभवायला. पण तिथे जाण्यायोग्य कपडे तिच्याकडे नव्हते. सिंड्रेलाचा सावध राहिला असं वाटत होतं, पण तिथे जाऊच नाही. कारण राजकुमाराने तिला तिथे बघितलं तर तो तिच्याशीच लग्न करेल. तिच्या सावत्र बहिणीकडे बघणार पण नाही. पण तिला एका परीने मदत केली आणि जादूनं तिला सुंदर पोशाख आणि काचेचे बुक मिळाले. मग ती दिमाखात तिथे गेली आणि राजकुमाराला आवडली. पण परीने तिला वेळेची अट घातल्याने तिला घाईने घरी परत यावं लागलं. आणि त्याच गडबडीत तिचा एक बूट तिथेच विसरली. आणि त्या बुटाचा जोड शोधत राजकुमार सिंड्रेलापर्यंत पोहोचला आणि मग त्यांचं लग्न झालं. आठवलं? हो, पण आता आम्ही त्याची नव्याने तयार केलेली गोष्ट ऐकवतो. पहा कशी वाटते ती. थांब, मी सांगते. सिंड्रेलाला जेव्हा बॉल डान्सला जायचं होतं तेव्हा तिच्या मनात राजकुमार भेटेल असं काहीच नव्हतं. तिला फक्त नाचाचा आनंद घ्यायचा. दुसरं असं की तिच्या सावत्र बहिणी आणि आई त्या काही वाईट नव्हत्या. जेव्हा तिने त्यांच्याकडे तिथे जाण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांनी खूप कष्टाने तिला नवीन ड्रेस व बूट मिळवून दिला. म्हणजे कोणी परी भेटली नाही. मग सिंड्रेला डान्सला गेली आणि तिचं नृत्य पाहून राजकुमार भारावला. आणि मग सिंड्रेला जेव्हा घरी निघायच्या तयारी केली तेव्हा बाहेर पडताना तिचा एक काचेचा बूट गर्दीतच विसरला आणि ती तशीच एक बूट घेऊन घरी परतली. दुसऱ्या दिवशी राजकुमार अनेक घरं शोधत तिच्या घरी गेला आणि त्यानं तिला तिच्याकडील बुटाची जोडी दाखवायला सांगितली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिच्याकडे एक बूट तंतोतंत असाच आहे. तरीही त्याने सिंड्रेलाला ओळखलं नाही. बूट पाहून मात्र तो संभ्रमात पडला. तिच्या आईनं त्याला हे पटवायचा प्रयत्न केला की तो जी सिंड्रेला शोधतो आहे ती हीच आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तिलाही समजलं की तिची खरी ओळख आणि नाचाला गेलेल्या सिंड्रेलाची वेगळीच होती. राजकुमार शोधत होता एक सुंदर मनापासून नाचणारी मुलगी. पण सिंड्रेला यापेक्षा खूप काही जास्त होती. राजकुमार तिला बघतच नव्हता. तो निघून गेला त्याच्या मनातल्या सिंड्रेलाच्या शोधात. पण सिंड्रेला ही घटना विसरून खूप पुढे गेली आणि तिनं आपलं आयुष्य तिला हवं तसं घडवलं. तू खरी कशी आहेस ते कळतं. तुझी कहाणी तर जगात सगळीकडे सगळ्यात जास्त गाजलेली आहे. तुझं हे नवरूप देखील लोकांना नक्कीच आवडेल. सगळ्यांना परिकथांची गरज तर नक्कीच आहे, पण त्यांनी आपली आयुष्य बदलण्याची जादू केली पाहिजे. आपल्याला साचा काढून ठेवायची नाही. सूट
9वीत आहे. मागच्या वर्षी 9वीत होतो, या वर्षी 10वीत आहे. तर काय नाही एवढा आश्चर्यचकित व्हायला काय झालं? जणू काय मी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा म्हणून मला इकडे डांबून ठेवलंय. हॅलो, हाय. तू 10वीत आहेस ना? हो, पण तुला कसं कळलं? मी तर तुला ओळखतही नाही. मी नवीनच राहायला आली ना इकडे. तुझे ते डोळे आजारी दिसतायत, आजारी. कशी हरवलेली दिसते. जणू काही सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि तूही 10वीतच आहेस ना? हो तर तुला कसं कळलं? तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव कसे कसे? अगदी वेंधळासारखे. आधी हे करू की ते करू, गोंधळलेला दारुण अवस्था दिसते तुझी. तर ही आहेत प्रथमदर्शनी 10वीला बसलेल्या मुलांची लक्षणं. याला जबाबदार कोण? 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 काय झालं माझ्या सोन्याला, माझ्या बाळाला? अरे बघ ना, काय झालं माझ्या मुलाला? वेडा तर वेडा झाला तो. वेडा झालायस का रे? हो, वेडा झालोय मी. 10वी 10वी 10वी. हो, तो वेडा झाला. कावळे होते, पटकी होते, उलटी होते कसं? मग काय करायचं आता? काही चुकलं काय आमचं? बाळा तुला फिरायला जायचंय का? जा फिरून ये जरा, तुलाही बरं वाटेल. तुला टीव्ही पाहायचंय का? पहा, मलाही बघायला मिळेल जरा वेळ. मला नाही, आम्हाला बघायला मिळेल. धावी, 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 धावी. झालं का? या ना काका. मुली, काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? अहो बिचारी, कसं होणार तिचं? मला फार वाईट वाटतं तिच्यासाठी. मला तिच्यासाठी वाईट वाटतं. अहो हे तर आय फील सॅड फॉर हर वरून प्रेरित झालंय. मला तिच्याविषयी वाईट वाटतं असं हो मराठीत. पण असो, माझी तब्येत तर ठीक आहे. मला काय झालंय? तुला मराठी झालंय ना? आणि त्याला तू 10वीत आहेस. म्हणजे आधीच मर्क वाटताय? हो ना, हो ना. हे काय लावलंय तुम्ही? मला काहीच कळत नाही. अगं तू करिअर काय ठरवलंयस? निदान मराठी टायपिंग शिकून घे तू. पण का? करिअर ही काय खायची गोष्ट आहे का जेवून घ्यायसारखी? आणि हे मला मराठी झालं ना म्हणजे काय? तू मराठीतून शाळा शिकतेस ना? त्या मुलांना कॉलेजात गेलं काही कळत नाही. आणि ऐकलं त्यांना कोणी नोकऱ्या देत नाही. म्हणूनच तू करिअर काय करायचं हे आधी ठरवलं पाहिजे आणि निदान मराठी टायपिंग तरी शिकलं पाहिजे. मी शिकवेन तुला मी. मित्र आले, मित्रा मदतीला ये. हॅलो हॅलो. हे काय तुझे आई बाबा? नाही, पण ते कोणाचं तरी आई बाबांचं. तुझ्याकडे कोण काका काकू दिसतायत? नाही, बहुतेक माझेच आई बाबा आहे. तर माय डिअर काका आणि काकू, आता आम्हाला मराठी टायपिंग शिकावं लागत नाही. ते आमच्या पिढीला येतच. आणि करिअर हा काय एका रात्रीत घ्यायचा निर्णय आहे का? तुम्ही मला पुढे काय शिकणार असा प्रश्न विचारायला हवा. करिअर वगैरे खूप लांबची गोष्ट आहे हो. आधी आपल्याला जे आवडतं, ज्यात रस आहे ते निवडता आलं पाहिजे पुढच्या शिक्षणासाठी. आणि मग करिअर संधी आपोआप सापडत जातात. एखाद्या यंत्रासारख्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या नसतात आणि त्या ठरवायच्याही नसतात. पहिली गोष्ट मराठीतून शिक्षण घेण्याची. तर आमच्या मराठी शाळेत इंग्रजी भाषा शिकवतात. लर्निंग इन इंग्लिश doesn't mean learning in Marathi doesn't mean omitting English. In our school, we learn English playfully, understand great literary words, and learn to love the language. We have a strong foothold in Marathi, yet strive to excel in English. We all should reconsider our unfair comparison between mother tongue and English. It is not a race of knowing English better, but conversely, it is the matter of expressing your thoughts eloquently and bringing your emotions to life. Language isn't just a medium for communication, but it is a way to connect to our roots and appreciate local literature. So I feel we all should rethink on our perspectives about learning in mother tongue. This change is much needed. वाह, बाय साहेब, बाया, बाया, बाया. भारी आहे तुमची शाळा. जेव्हा 9वीतनं 10वीत आलो तेव्हा काहीच बदल जाणवला नाही. जसं 8वीतनं 9वीत आलो तसंच वाटलं. पण तुम्ही अभ्यासाचा इतका दबाव वाढवलाय
की मी कोण आहे हेही विसरून जातो कधी कधी. आणि त्यात भरीच भर म्हणजे नातेवाईक. हे गाडबू काय का तुझ्याकडे, तो क्लास का नाही लावला, इथेच का उभा राहिला, तिथेच का बसला, अरे किती प्रश्न ते. आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमच्याविषयी काळजी वाटते, पण काळजी आणि चिंता यात फरक असायला हवा. आम्हाला शाळेत अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे शिकवलं जातं. आणि शेवटी प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येक जण काय डॉक्टर आणि इंजिनियर नाही होत, म्हणजे ते बेकार राहतात असंही नाही ना. आणि आमच्या मराठी शाळेतली मुलं आज चित्रपटात काम करतात, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर प्रोग्रामर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, खेळाडू आहेत. काय नाही एवढंच विचार. सर्व क्षेत्रात आमच्या शाळेतील मुलं इतर माध्यमातील शाळेतील मुलं एवढीच पुढे आहेत. अरे हो, पण असुरक्षितता, भीती या आदिम भावना आजही माणसाच्या मनावर राज्य करतात. आम्हीच काय, सर्व जगच त्यांची शिकार बनलंय. आणि जेव्हा आई बाबा या भूमिकेत आम्ही असतो तेव्हा ते त्या अजूनच वैयक्तिक रूप धरतात. त्यामुळे जेवढं प्रेम जास्त तेवढी भीतीही जास्त. तुमचं बोलणं कळत नाही आम्हाला असं नाही. खरं तर आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. पण तुम्हाला जसं वाटतं की तुम्ही आमच्या दबावाखाली आहात, तसं आम्हीही या व्यवस्थेच्या दबावाखाली आहोत. एक मारा होत असतो आमच्यावरही भौतिक जगाच्या अपेक्षांचा. बदल व्हायला हवा त्या, पण तो केवळ वैयक्तिक पातळीवर शक्य नाही, तो व्यवस्थेच्या पातळीवरही व्हायला हवा. आई बाबा, तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर की आम्ही प्रयत्न करू. आणि प्रयत्न करूनही जर अपेक्षित यश नाही आलं तरी 10वी म्हणजे काय शेवट नाही. आणि 10वीत अपेक्षेपेक्षा जास्त मार्क पडलेले असे कितीतरी असतील जे पुढे आयुष्यात काहीच करू शकतात. आपण फक्त 10वीचे मार्क पाहतो आणि त्यातली प्रसिद्ध नावं घेतो. त्यामुळे मार्क हा एकच निकष नको लावा. आणि जर तुम्हाला आमच्यात बदल व्हायला हवा असेल तर दृष्टीतला हा बदल तुमच्यातही व्हायला हवा. या बदलांमुळे पालकांवर आणि मुलांवर ताण राहणार नाही, त्यांच्यातला विश्वास वाढेल, त्यांना बळ मिळेल आणि महत्वाचं म्हणजे त्यांना नवी दृष्टी मिळेल. आम्ही जे दडपण घेऊन मोठे झालो तोच भार तुमच्या खांद्यावर ठेवण्यात कोणता समजूतदारपणा आहे. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. चांगला सकारात्मक बदल करूया. I will change. I will rise. I will make it through. Face my fears and see this journey anew. I will go within and find my inner strength and emerge like a butterfly at length. I will stand tall despite the doubting crowd and find my voice even when others say I'm loud. I believe in me and all that I can do and rise above, wide and carefree, and rise above, wide and carefree.
महिना झाला पाऊस थांबलेलाच नाही. सूर्य तर दिसलाही नाही. अख्खं गाव पाण्याखाली गेलं. आम्ही आता एका उंच डोंगरावर राहतो. पाऊस इथेही आहेच आहे. झाडं कोसळत आहेत, दरडी पडत आहेत, प्रचंड रोगराई आहे. औषधं नाही, इस्पितळं नाही, अन्न नाही, वीज नाही. किती मेले, किती जिवंत, कशाचा काहीच पत्ता नाही. हा उन्हाळा संपतच नाहीये. पावसाची तर लक्षणही नाहीयेत. सगळे ढग कुठे एका ठिकाणी जाऊन लपून बसलेत का? धरणं कोरडी पडलीत, प्राणी चारा पाण्यापासून मरून पडलेत, गिधाडांनी थैमान घातलंय. एका ठिकाणी तर एका लहान मुलाला गिधाडांनी उचलल्याचं कळलं. एखाद्या भट्टीमध्ये अख्खं शहर जळत असावं असं वाटतंय. दुपारी तर कोणाची बाहेर पडण्याची हिंमतही होत नाही. ज्यांच्याकडे पैसे त्यांनी पाण्याचे साठे विकत घेतले. अनेक ठिकाणी माणसांच्या टोळ्या रस्त्यावर उतरून धाक टाकून लुटालूट करतायत. उष्माघाताने तर अनेक बळी गेले. सुनामी वाटावी अशा उंच लाटा उसळल्या आणि आमच्या गावात त्याचं नव्हतं झालं. कोणाच्या उपजीविकेची साधनच शिल्लक राहिली नाही. ज्यांना शक्य होतं असे लोक अक्षरशः जमेल तसं गाव सोडून निघून गेले. आता या गावातून जायला तो फक्त मेलेल्या माशांचा खच, घाणीचं, रोगराईचं साम्राज्य पसरलंय आणि उरलेत उद्ध्वस्त घरं, उद्ध्वस्त संसार. माझं घर कुठे होतं हेही मला सापडत नाही. एखाद्या नवीन गावात आल्यासारखंच वाटतंय. समुद्र सोडल्यास एकही ओळखीची खूण नाही. पाणीच पाणी किंवा दुष्काळ आणि मग मानव जातीचा अनंत. अशा प्रकारच्या सिनेमाला डिस्टर्बियन सिनेमा असं म्हणतात. आणि त्यामध्ये ना मानव नजीकच्या भविष्याचा असा वेध घेतलेला असतो. ते इम्पॉसिबल जरी वाटलं ना तरी आपल्या आजूबाजूची परिस्थिती त्याच्याशी खूप मिळती-जुळती असते. म्हणून त्यात आपली जगाची खरी वाटायला लागते. असं वाटतं की हे जग खरंच असं भयानक असणार आहे. पण असं तर कधी खरं घडत नाही. आपल्या आजूबाजूला किरकोळ अशा घटना घडतात आणि पुढे काहीही होत नाही. घडते एखादी दंगल, पण त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? हो ना, पूर येतात, दुष्काळ पडतात, म्हणून अख्खं जग त्याच्याकडे बुडलंय असं पण खूप फिल्मी होतं. पण ग्लोबल वॉर्मिंग तर खरं आहे ना? हो, त्याच्यावर उपाय केले जात आहेत आणि फरकही पडतो. आपण मात्र आपले विचार सकारात्मक ठेवूया. बरं बरं, पुरे झाला सिनेमा. जरा बातम्या लागून. 1841 पासून कॅलिफोर्नियात वारंवार दुष्काळ पडत गेला आहे. येथे पाऊस कमीच पडतो, पण येत्या काळात वाढणाऱ्या उष्णतेमुळे पाण्याच्या टंचाईने भीषण रूप प्राप्त केले आहे. आता मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहोत. त्यातून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. हे बघ, तिथे पण पाण्याला रांग लागली. अरे पण तिकडचे लोक शिस्तीने वागतायत. तर आपल्याकडची अरे चालेल का बोलतोय? सौदी अरेबियाच्या अल ज्वार क्षेत्रात प्रचंड हिमवर्षाव झाला आणि वाळूच्या टेकड्या हिमाने भरून गेल्या. त्याच्यामुळे एखाद्या हिमाच्छादित प्रदेशाप्रमाणे हा वाळवंटी प्रदेश दिसू लागला. ओ वाव, काय मजा आली असेल ना तिथल्या लोकांना. वरती बर्फ आणि खाली वाळू. असा हिमवर्षाव यापूर्वी कधीही झालेला नाही. अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तिथे आर्द्रता तयार झाली व ती वाळवंटाच्या उष्णतेत मिसळून तिथे विजा कडाडून पाऊस व हिमवर्षाव झाला असे शास्त्रज्ञ म्हणतात. इतकेच नाही तर तिथे नद्या वाहू लागल्या. अरे मग मस्तच की. आता तिकडचा वाळवंटी प्रदेश जाऊन तिकडे सुपीक प्रदेश तयार होईल. भारतातील शेती ही बहुतांश पावसावर अवलंबून आहे. परंतु पश्चिम भारतात, विशेषतः उत्तर गुजरात व महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे, तर मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्रकाठची शहरे समुद्राची पातळी वाढल्यामुळे पुढील 50 वर्षात निम्मी अधिक पाण्याखाली असतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. नेहमीच झाले आता. तरी टिकून राहणार ना आपण सगळे. काय जास्तच बातम्या लागतात टीव्हीवर.
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या खंडामधील अनेक देशांचे वाळवंटीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या देशातील पावसाचे प्रमाण कमी झालं आहे. मग आता ही लोक अरबस्थानात जाऊन राहू शकतील. इकडे जास्त मावशा होऊ लागलाय. ते नवीन लावलं. अंटार्क्टिकातील प्रचंड हिमनग आता वेगाने वितळू लागले आहे. त्यामुळे तिथे कधी न दिसणारी जमीन उघडी पडली आहे. हे हिमनग एवढे प्रचंड आहेत की त्यांच्या वितळण्यामुळे अनेक देशांच्या समुद्राची पातळी हा बातम्या आणि आधीचे चित्रपट यात काहीच फरक उरला नाही. हेच करतात रे मीडियावाले, सारखी भीती दाखवतात. कधीतरी पॉझिटिव्ह विचार करा म्हणा आपण. हो ना, ते दुवाण समजतात स्वतःला. ते इलॉन मस्क कोणते बघा ना कसे मंगळावरती जाऊन मानववस्ती टिकवण्याचा प्रयत्न करतात. या बातम्या दाखवा जरा. कितीतरी लोक प्लॅस्टिकच्या समस्येवर काम करतायत, वृक्षारोपण करतायत आणि हे काय बडबड करतायत. कधी आपल्या जवळ येऊन आपलं दार ठोठावे ते सांगता येणार. छोटे छोटे प्रयत्न करू आणि जनतेवर जबाबदारी टाकून चालणार नाही. सगळ्या देशातील सरकारांना आता घाईने पावले उचलावी लागणार आहे. प्रदूषण करणारे अनेक उद्योग युद्धे आता थांबवावी लागणार आहे. नाहीतर मानवजात या पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही. As quoted by data in UN Climate Summit, we have run out of excuses and we are running out of time. We have come here to let you know that change is coming, whether you like it or not. Climate change is not only a threat, it is above all an opportunity to create a healthier, greener and cleaner planet. We need to walk the talk. If we do this together, we can do this. Thank you. पूर्वीच सुप्त कसं असतं ना, एखाद्या पृष्ठभागावरचा एका फेसवरचा रंग बदलायचा म्हणलं की आजूबाजूचे सगळे रंग हलतात. मी माझा बदल करीन असं म्हणून एकट्याचं असं काहीच चालत नाही. माझ्या पुरता एखादा बदल करील असं जेव्हा मी ठरवतो, त्या माझ्याशी जोडलेल्या आणि मी ज्याच्याशी म्हणून जोडला गेलोय त्या असंख्य गोष्टी बदलतात. खरं तर म्हणता नाही. मग ते बदल माझे असो, आपल्या मैत्रिणींमधले असो, कुटुंबातले असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो. तर गंमत अशी, यातला कोणताही एक रंग जमवायचा म्हणलं तर इतरांच्या सहभागाशिवाय ते शक्यच नाही. कोणत्याही बदलाने उलथापालथ होणं अटळ आहे. आणि अशी उलटापालट होऊन घेऊन जे हाती लागतं ती असते एका पेजवर आल्याची स्वस्थता. ही स्वस्थता असते सगळ्यांना बरोबर घेतल्याची, पण माझा असा वैयक्तिक रंग जपल्याची. माझ्यासारखा दुसरा नाही, पण त्याच्यामुळे मी आहे या जाणीवेची. बदलाला सतत चांगला वाईट टॅग लावायची गरज नसते. बदल हा बदल असतो जो तुमच्या माझ्या साक्षीला होत असतो. बदल करायचा आहे या निर्णयाच्या क्षणापासून ते बदल होण्यापर्यंतचा प्रवास कधी आनंददायक, कधी खट्टू करणारा तर कधी घाबरवणारा असतो. कधी जुनं खुणावत असतं तर कधी नव्याबद्दल खस्ती असते. पण आपण सगळे आहोत, एकत्र आहोत, एकमेकांसाठी आहोत हा विश्वास असेल तर आपल्या दृष्टीला अपेक्षित असे बदल आपण एकत्र मिळून नक्की करू शकतो. नक्कीच करू शकू. Change is a dance, a thrilling ride. New faces, fresh paths, arms open wide. Oh, what a view! Dive into the unknown. It's waiting for you. With every twist, there is something to gain. In the heart of journey, we learn to sustain. Soon, comfort comes where once there was strain. Before you know it, life feels just the same. So let the winds blow. Let the curtains flow. What once felt uncertain becomes part of the show. In the push and pull, You learn to engage finding joy in the rhythm. of life's endless change.
finding joy in the rhythm of life's endless change.